चला तर आज आपण बघणार आहोत एकदम झणझणीत गावरान पद्धतीने अंडा करी कशी बनवायची। त्यासाठी जर अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। ऋतुजास होम ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून मी स्वागत करीत आहे। चला मग आता पटकन आपली आपण रेसिपी सुरू करू। तर आज आपण बघणार आहोत झणझणीत गावरान पद्धतीने अंडा करी कशी बनवायची। त्यासाठी इथे मी 3 अंडे घेतलेले आहेत। आता यामध्ये पाणी ऍड करते आणि नंतर त्यामध्ये टाकून देते मीठ, कारण मिठामुळे आपले अंड्यावरचे टरफल निघायला, साल निघायला सोपे जातील आणि लवकर पण निघतील। आता मी हे गॅसवर ठेवून देते। अंडे शिजेपर्यंत आपण अंडा करीचा मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी आता गॅस लावून घेते आणि गॅसवर कढई पॅन काय पण ठेवून घेते। नंतर यामध्ये तेल टाकते, थोडं तेल टाकते आणि खिसून घेतलेलं सुकं खोबरं यामध्ये थोडं लालसर रंग येईपर्यंत परतून घेते। हे पाहू शकता, याला थोडा असा लालसर रंग आलेला आहे। आता मी यांना काढून घेते। नंतर त्यामध्ये टाकून देते तिळे, पांढरे तीळ। पांढरे तीळ असे तडतड होईपर्यंत भाजून घ्यायचे। आता हे पण तडतडलेले आहेत, काढून घेते। थोडं तेल टाकते आणि नंतर घेते हा लांबडा कांदा चिरून घेतलेला आहे मी एक। कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं। हे पाहू शकता, इथं कांदा पण परतून तयार झालेला आहे। आता काढून घेते इथे। आता हे सर्व परतून घेतलेले थंड होऊ द्यायचे। यामध्ये कांदा, सुकं खोबरं आणि पांढरे तीळ, तर इथं सर्व जिन्नस हे थंड झाले आहेत। आता मी इथे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। नंतर त्यामध्ये टाकून देते लसण आणि कोथिंबीर आणि थोडे जिरे। थोडे जिरे पण यामध्ये ऍड करते। आता याला मिक्सरला फिरवून घेते। हे तयार आहे आपलं असं वाटण। हे पाहू शकता, आपले अंडे पण शिजलेले आहेत। आता यावरच मी साल काढून घेते। त्या अंड्यावरची साल काढलेली आहे। आता याला असे चिरा पाडून घेते, म्हणजे यामध्ये आतमध्ये मसाला शिरेल। इथे गॅस लावून घेते। गॅसवर पातेले ठेवून देते।
यामध्ये आता तेल टाकून ते नंतर हा करून घेतलेला मसाला यामध्ये ऍड करते. त्याला चांगलं तेल सुटू द्यायचं. हलवत राहायचं कारण आपला खालून मसाला पातेल्याला लागणार नाही. नंतर यामध्ये घालते लाल तिखट आणि थोडा कांदा मसाला. अंडा करी मसाला आणि याला चांगलं मिक्स करून घेते. आता यामध्ये टाकून देते पाणी. तर यामध्ये टाकून देते चवीप्रमाणे मीठ आणि हे अंडे सोडून देते यामध्ये. आता एक चांगली उकळी येऊ द्यायची. आपल्या अंडा करीला अशी चांगली एक उकळी आली. अशी चमचमीत झणझणीत आपली अंडा करी गावरान पद्धतीने तयार आहे. पाहू शकता तुम्ही. कशी वाटली अंडा करीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा आणि आनंदात राहा.